हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हे स्टोन चेन। ठीक आहे, हे बघा स्टोन चेन स्टिच कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। ही आहे स्टोन चेन स्टिच, तुम्हाला दिसली असेल। हे बघा खालच्या साईडने ही गोल्डन कलरची असते आणि वरच्या साईडने याच्यामध्ये असे ह्या खाच्यामध्ये व्हाईट एकदम व्हाईट असे जे स्टोन्स आहेत ते ह्याच्यामध्ये असतात चिटकवलेले। ठीक आहे, तर आपण स्टोन चेन स्टिच ही कशी करायची ते बघणार आहोत आज। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने असते। ह्याच्यामध्ये मल्टी कलरची सुद्धा मिळते, ह्याच्यामध्ये ह्याच्याहून अजून मोठ्या साईजची मिळते, ह्याच्याहून अजून छोट्या साईजची सुद्धा मिळते। भरपूर डिफरंट साईजची जी आहे ती मिळते। ठीक आहे, ऑल कलरमध्ये सुद्धा मिळते आणि गोल्डन कलरमध्ये सुद्धा मिळते। कुठल्याही कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। ठीक आहे, असं काही नाही की मी व्हाईटच घेतली म्हणून तुम्ही व्हाईटच घ्यायला हवी आहे, छोटी साईज घेतली म्हणून तुम्ही छोटी साईज घ्यायला हवी आहे, असं याच्यामध्ये काही नाही। फक्त तुम्हाला स्टोन चेन जी आहे ती हवी आहे। ठीक आहे, वर करण्यासाठी आपल्याला स्टोन चेन ही लागते। तर आता ही एवढी तुम्हाला दिसत असेल, एवढीशी आपल्याला ही 1 मीटर आहे। ठीक आहे, 30-40 रुपयाला मिळते 1 मीटर। ठीक आहे, ते बघू शकताय बघा 30-40 रुपयाला 1 मीटर केवढीशी आलेली आहे। ठीक आहे, जेवढी लागते तेवढीच वापरायची आहे, जास्त वेस्टेज करायची नाही, कारण मटेरियल जे आहे अरेवरचं ते भरपूर जास्त महाग असतं त्याच्यामुळे। ठीक आहे, आता ह्याचं वर्क कसं करायचं ते दाखवणार आहे। तर आता ह्या स्टोन चेन स्टिच आपण 2 प्रकारच्या बघणार आहोत, 2 प्रकारच्या असतात। ठीक आहे, तर आता हे 2 प्रकारने कसं वर्क करायचं स्टोन चेन स्टिचचं ते बघणार आहोत। ठीक आहे, आता तुम्हाला एक मटेरियल जे आहे आपल्याला लागतं तर ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे। आता ह्याच्याने वर्क कसं करायचं आपण ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दलाईचीचे 423 नंबरचा जरी थ्रेड, एकदम चांगल्या क्वालिटीचा असतो, तुम्ही बघू शकता बघा भरपूर असा सॉफ्ट असतो। ठीक आहे, याच्यामध्ये नायलॉन असतो त्याच्यामुळे आपलं जे वर्क केलेलं आहे, आपले जे धागे आहेत ते ह्याच्यामधले तुटत नाहीत लवकर। ठीक आहे, तुम्ही दुसरा कुठला तरी एकदम हलक्या क्वालिटीचा जो थ्रेड आहे तो वापरला तर काय होतं, तुमचं अजून थोड्या दिवसांनी तुमचे जे धागे आहेत ते कुजायला स्टार्ट होतात। त्याच्यामुळे दलाईचीचा वापरायचा आहे 423 नंबरचा, तो एकदम चांगला लॉंग लास्टिंग असतो, चांगला टिकणारा असतो। ठीक आहे, आता जरी थ्रेडने आपण वर्क करणार आहोत। तुम्हाला जर तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर तुम्ही मशीन थ्रेड, पॉलिस्टर थ्रेडसुद्धा घेऊ शकताय। ठीक आहे, तर आता झालं थ्रेडबद्दल। आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या ग्ल्यूचं। ठीक आहे, कुठलाही मेटलचं मटेरियल असेल तर आपण B7000 ह्या ग्लूच्या मदतीने आपलं जे मटेरियल आहे ते चिटकावतो। ठीक आहे, जर आता तुम्ही इथे फॅब्रिक ग्लू लावला तर फॅब्रिक ग्लू हा लगेच थोड्या दिवसांनी वगैरे किंवा 6-7 महिन्याच्या नंतरनं आपण जे हे चिटकावलेलं आहे ते निघतं। ठीक आहे, त्याच्यासाठी हे निघू नये ह्याच्यासाठी आपण B7000 हा ग्लू जो आहे तो घेणार आहोत। ठीक आहे, त्याच्याने आपले हे जे मेटल आहे ह्याच्या खालती मेटल असतं, ठीक आहे, हे एकदम व्यवस्थित पद्धतीने चिटकतं आणि ते निघत नाही। हे झालं ग्लूबद्दल। आपल्याला वर्क करण्यासाठी लागणार आहेत ह्या निडल्स। ठीक आहे, 23 नंबर आणि जरी थ्रेडची निडल। तुमच्याकडे जर जरी थ्रेडची निडल नसेल तर तुम्ही मटेरियल निडल जी आहे 23 नंबरची किंवा 13 नंबरची ती वापरू शकताय। ठीक आहे, जरी थ्रेडची असली तर जरी थ्रेडची आयन निडलसुद्धा तुम्ही वापरू शकताय। निडलबद्दल झालं। आता धागा कट वगैरे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कात्री किंवा कटर। ठीक आहे, हे अशा पद्धतीने आखलेलं आहे। हे आखण्यासाठी आपल्याला लागते मार्कर पेन्सिल। ठीक आहे, म्हणजे ग्लास मार्किंग पेन्सिल। त्यात ही वापरू छोटी झालेली आहे, खूप मोठी अशी असते। ठीक आहे, 10-20 रुपयाला तुम्हाला ही सुद्धा मिळते। आता स्टोन चेन स्टिचचं वर्क कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता हे बघा आपल्याला जेवढी ही स्टोन लागती आहे तेवढी आपण कट करून घेणार आहोत। ठीक आहे, आता तुम्ही ब्लाऊजवरती वगैरे चिटकावणार असाल, ब्लाऊजवरती वर्क करणार असाल तर आपल्याला केवढी लागती आहे त्याच्यानुसार आपण अशा पद्धतीने कट करायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा कट करू शकताय किंवा तुम्ही मेजरमेंट घ्यायचा की हां मला एवढी पुरी आहे, मला बुट्टा बनवायचा आहे किंवा मला पॅच बनवायचं आहे, मला लटकनचं बनवायचं आहे किंवा मला ना अगदी थोडीशीच प्रॅक्टिस करायची आहे, तर मग मी काय करणार, एवढं मेजरमेंट घेणार आणि
असं ह्याला ट्विस्ट करणार. ट्विस्ट केलं की बरोबर आपली ही जी स्टोन चेन आहे ही तुटते. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 मेथड सांगितलेल्या आहेत, भरपूर इझीवाल्या. आता हे आपण चिटकावणार आहोत. तर चिटकावण्याच्या आधी आपण काय करायचं, जिथे आपण आखलेला आहे बरोबर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने ग्लू जो आहे तो टाकणार आहोत. ठीक आहे, ग्लू टाकल्याच्या नंतर ना आपण हा जो खालचा पार्ट आहे हा अशा पद्धतीने ग्लूच्या वरती आपण ठेवणार आहोत आणि अलगद प्रेस करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपली जी स्टोन आहे, स्टोन चेन आहे ती चिटकलेली आहे. ठीक आहे, दुसरी मी तुम्हाला नंतर दाखवेन कसं स्टिच करायचं, पहिले एक दाखवते. तर आता हे लगेच थोड्या 5-10 मिनटामध्ये हे वाळतं. वाळल्याच्या नंतर ना आपण स्टिच कशी करायची ते बघणार आहोत. ठीक आहे, तर आता ही स्टिच करायच्या आधी सांगते, ही स्टिच कुठे कुठे केली जाते. तर तुम्ही सपोज असा राऊंड नेक जो आहे तो आखला असेल तुमचा मेजरमेंट वगैरे घेऊन, त्याच्या साईडने तुम्ही शुगर बीटची लाईन, मग व्हाईट मण्यांची किंवा गोल्डन मण्यांची लाईन दिल्याच्या नंतर ना तुम्ही ही स्टोन चेन स्टिच जी आहे ती चिटकावून त्याच्यावरती स्टिच करू शकता. ठीक आहे, किंवा अशा पद्धतीने आपण पॅचेस बनवतो की नाही पानाकाराचे, तर त्याच्या साईडला वगैरे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसावे, चमकावं, न्यू एकदम वेगळा लुक यावा, त्याच्यासाठी सुद्धा आपण ही स्टोन चेन स्टिच जी आहे ती वापरतो. तुम्ही ड्रेसेसवरती वापरा, साडीवरती वापरा, कुर्तीवरती वापरा, कुठेही तुम्ही वापरू शकता. तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजवरती सुद्धा अशा पद्धतीने चिटकावून सुंदर वर्क करू शकता. तुमच्या मुलीच्या फ्रॉकवरती सुद्धा अशा पद्धतीने वर्क जे आहे ते करू शकता. ठीक आहे, कुठलाही ॲनिमल वगैरे ड्रॉ करून त्याच्यावरती अशा पद्धतीने चिटकावून मग ह्याच्यावरती स्टिचेस घालून तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस जी आहे ती करू शकता. ठीक आहे, स्टोन चेन स्टिच ही कुठे वापरायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्ही राऊंड शेप करा, चौकोन शेप करा, ऑल टाईपमध्ये तुम्ही हे जे मटेरियल आहे, हे स्टोन चेन आहे ही वापरू शकता. ठीक आहे, कुठे वापरायची हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला आत्ताच. आता ही कशी स्टिच करायची ते दाखवते. ठीक आहे, आता हे वाळलेलं आहे, आपलं बोलेपर्यंत आपलं ही जी स्टोन आहे ते वाळलेले आहेत. आपण आता जरी थ्रेडला गाठ वगैरे लावून घेऊयात. तुम्हाला जर जरी थ्रेडची चेन स्टिच येत नसेल, जरी थ्रेडची सुरुवातीची गाठ येत नसेल, एंडिंग नॉट येत नसेल, तर माझ्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप वर्क आहे, तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला मी काय शिकवते, काय बोलते हे बरोबर समजेल आणि पुढचं स्टेप बाय स्टेप वर्कसुद्धा तुम्हाला करता येईल. ठीक आहे, आता मी गाठ वगैरे लावून घेते आणि मग कशा पद्धतीने स्टिच करायची ते दाखवते. स्टोन चेन स्टिचचं वर्क करताना आपण कशा पद्धतीने वर्क करणार आहोत ते तुम्हाला मी इथं थोडंसं सिंपल पद्धतीने ड्रॉ करून दाखवते, जेणे की ना तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता आपली स्टोन चेन आपण उभी लावली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला उभंच दाखवते. पहिले अशी चेन स्टिच घालणार आहोत, त्याच्यानंतर अशी. ठीक आहे, हाफ बॉक्समध्ये आपण आपली चेन स्टिच जी आहे ती घालणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात मी ड्रॉ करून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने सेम आपण इथे चेन स्टिच जी आहे ती घालणार आहोत. दुसऱ्याचं मी तुम्हाला कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सेकंड आपण जेव्हा करू ना तेव्हा दाखवेन. ठीक आहे, आता फर्स्टचं तुम्हाला दाखवते, जेणे की तुम्हाला दोन्ही एकदमच सांगितलं की कन्फ्युजन नको व्हायला त्याच्यामुळे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे आपली स्टिच जी आहे ती करणार आहोत. आता मी जरी थ्रेडला गाठ वगैरे लावून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने निडल जी आहे ती पंच करून धागा वरती काढून घेणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, इथे एक चेन स्टिच जी आहे ती घालणार आहोत. अशा पद्धतीने धागा थोडासा खेचायचा आहे आणि जिथे आपल्या हा जो खड्याचा एंड होतोय तिथे आपण एक स्टिच जी आहे ती घालणार. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय इथे जसं दाखवलं मी मगाशी तसंच. पुन्हा आपण काय करणार आहोत, इकडच्या साईडने पुन्हा आपण अजून एक स्टिच जी आहे ती घालणार अशा पद्धतीने, परत इकडच्या साईडने. ठीक आहे, व्यवस्थित बघून घ्या म्हणजे समजेल. हाफ बॉक्स होतोय आपला तयार. अशा पद्धतीने आपण स्टिच जी आहे ती करणार आहोत, जेणे की आपली ही स्टोन चेन जी आहे ती फिक्स होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने
ठीक आहे. मी फक्त इथे एक चेन स्टिच जी आहे ती घालते, त्याच्या पुढे मी शॉर्ट चेन स्टिच घालत नाही आहे. ठीक आहे. मग डायरेक्ट आपण इकडच्या साईडला आपली जी जरी थ्रेड आहे ती फिरवते मी. व्यवस्थित बघून घ्या म्हणजे समजेल. ठीक आहे. अशा पद्धतीने परत इथे मध्ये तुम्हाला गॅप दिसत असेल, ह्या गॅपच्या मध्ये आपण आपली ही जी चेन स्टिच आहे ती करतोय. ठीक आहे. ह्याला स्टोन चेन स्टिच असं म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कंटिन्यू चिटकावून वर्क जे आहे ते करून घेणार आहोत. अगदी सिंपल अशी आहे वर्क करणं, काही अवघड असं नाही आहे. ठीक आहे. एकदम सावकाश पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने वर्क जे आहे ते करते आहे. समजलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगत जावा समजले म्हणून. नसेल समजलं तरीसुद्धा सांगत जावा. ठीक आहे. मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा. अशा पद्धतीने ठीक आहे. पूर्ण असं लांब लांब नेऊन मग चेन स्टिच घालायची नाही आहे. जिथे आपल्या स्टोन चेनचा एंड होतो ना तिथेच आपण निडल पंच करून धागा अडकवून बाहेर काढून एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने ठीक आहे. आपली चेन स्टिच जी आहे ती आपल्या ह्यामध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये बरोबर यायला हवी आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या ह्या स्टोनच्या वरती आपली चेन स्टिच जी आहे ती आली नाही पाहिजे. आणि आपला ग्लू जो आहे तो एकदम व्यवस्थित पद्धतीने वाळू द्यायचा आणि मगच हे वर्क जे आहे ते करायचं आहे. जर तुमचा ग्लू वाळला नाही ना मग काय होतं, तुमच्या निडलमध्ये ना सर्व ग्लू जो आहे तो अडकतो आणि मग तुमची निडल जी आहे ती खराब होऊ शकते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं वर्क जे आहे ते झालेलं आहे. आता आपण इथेच एंड नॉट जी आहे ती लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपली स्टोन चेन स्टिच जी आहे ती झालेली आहे आपल्या स्टोनच्या साईडने. हा होता फर्स्ट टाईप. आता सेकंड टाईप कसा करायचा तो दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता जर तुम्हाला एका चेन स्टिचमधून ही स्टिच जी आहे ती करायला अवघड जात असेल तर तुम्ही दोघांच्या म्हणजे दोन जे आहेत त्या स्किप करून मग तिसऱ्यातसुद्धा करू शकता. थांबा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता इथे मी ना स्टोन चेन जी आहे ती चिटकवून घेतलेली आहे. आता जर तुम्हाला असं एकातनं स्टिच करायला अवघड जात असेल किंवा तुमच्याकडे भरपूरच कस्टमर आले आणि मला फास्टमध्ये वर्क करून ब्लाऊज जो आहे तो रेडी करून द्यायचा आहे, तर कशा पद्धतीने वर्क करणार ते दाखवते तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. मगाच्यासारखा आपण धागा जो आहे तो वरती काढून घेणार आहोत. इकडच्या साईडने स्टिच जी आहे ती करून घेणार. ठीक आहे. परत आपण हा एक स्टोन आणि हा एक स्टोन स्किप करणार. डायरेक्ट दुसऱ्या स्टोनच्या इथे आपण एक चेन स्टिच जी आहे ती घालणार आहोत. पुन्हा आपण दुसऱ्या स्टोनच्या इथे चेन स्टिच जी आहे ती घातली. ठीक आहे. आपण मगाशी काय केलं होतं, इथे
म्हणजे पहिला स्टोन जिथे संपतोय तिथे आपण एक चेन स्टिच घातली, परत दुसरा संपतोय तिथे आपण इथे तसं नाही केलं, पहिला संपला दुसरासुद्धा संपल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण एक चेन स्टिच जी आहे ती घातलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल हे बघा. ठीक आहे, पुन्हा आपण धागा जो आहे तो जरा थोडासा जास्त बाहेर काढून इथे एक चेन स्टिच घालून घेणार आहोत. ठीक आहे, आता माझा ग्लू जो आहे तो वाळलेला नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या निडलला थोडासा चिटकतो आहे. तुम्ही तुमचे ग्लू संपूर्ण वाळल्याच्या नंतर मग हे वर्क जे आहे ते करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल हे बघा अशा पद्धतीने. तुम्हाला जर फास्टमध्ये वर्क करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वर्क जे आहे ते करू शकता. ठीक आहे, 2 स्टोन सोडून मग चेन स्टिच जी आहे ती घालायची आहे. अशा पद्धतीने. आता आपण लास्टला ना एंड नॉट जी आहे ती लावून घेणार आहोत. इथे सुद्धा सेम मगाशी कसं केलं तसंच करणार आहोत. एक शॉर्ट स्टिच आणि त्याच्याच पुढे अजून एक शॉर्ट स्टिचमध्येच आपण एंड नॉट जी आहे ती घालून घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा. पण ना तुम्ही अशा पद्धतीने वर्क करचाल ना तर काय होईल, तुमच्या वर्कला फिनिशिंग जी आहे ती जास्त येणार नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीने वर्क करचाल तेव्हा तुमच्या वर्कला फिनिशिंग जी आहे ती जास्त येईल. ठीक आहे, पण जर तुम्हाला भरपूरच कस्टमर असेल, खूप घाई असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिच जी आहे ती करू शकता. ठीक आहे, तर आता थर्ड कसं स्टिच करायचं, थर्ड टाईप ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे, आता फर्स्ट टाईपमध्ये आपण अशा पद्धतीने स्टिच जी आहे ती केलेली होती. ठीक आहे, आता सेकंड टाईपमध्ये सुद्धा आपण सेमच आहे पण थोडंसं वेगळं आहे. अशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत. ही स्टिच मी तुम्हाला शिकवलेली आहे जरी थ्रेडची. ठीक आहे, ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, ही स्टिच मी तुम्हाला शिकवलेली आहे. ठीक आहे, ही स्टिच बटन होल स्टिचमध्ये वापरतो आपण, मी तुम्हाला शिकवलेली आहे. ठीक आहे, लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच वगैरे वेगवेगळ्या स्टिचेस त्याच्यामधलीच ही एक स्टिच आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला जरी थ्रेडच्या वेगवेगळ्या स्टिचेस ज्या आहेत त्या शिकवलेल्या आहेत. ठीक आहे, एवढं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला आधी वेगवेगळ्या जरी थ्रेडच्या स्टिचेस शिकवून मग तुम्हाला मण्यांचं, बुट्ट्यांचं, परत सिल्क थ्रेडचं जरदोसीचं वर्क कोणी शिकवतं का मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, नसेल शिकवत सांगा, शिकवत असेल तरीसुद्धा सांगा. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला पहिले बेसिक जरी थ्रेडच्या वेगवेगळ्या स्टिचेस ज्या आहेत त्या शिकवलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने आपण इथे स्टिच जी आहे ती करणार आहोत. ठीक आहे, तर मी धागा जो आहे तो कंटिन्यूस ठेवणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे सुद्धा एक लॉंग स्टिच जी आहे ती करणार आहोत. पुन्हा खालच्या साईडने आपण एक स्टोन सोडून चेन स्टिच केली. ठीक आहे, इकडच्या साईडला गेलो, इकडे सुद्धा एक चेन स्टिच जी आहे ती केली. आता आपण ही जरी थ्रेड जो आहे तो खालच्या साईडने ओढणार आहोत. पुन्हा आपण आपला जिथे दुसरा स्टोन संपतोय तिथे आपण अजून एक स्टिच जी आहे ती केली. ठीक आहे, आपण हे स्टिच शिकलेलो आहे लॉंग अँड शॉर्टमध्ये बटन होल स्टिच. नसेल बघितला तर बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, धागा अडकवला, बाहेर काढला आणि परत रिवर्स खेचला, झाली लॉक. आपली स्टोन जी आहे ती लॉक झाली. थर्डमध्ये आलो, स्टिच केली, परत इकडच्या साईडला आलो, इथे एक स्टिच केली, रिवर्स खेचलो, झाली लॉक. ठीक आहे, झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे बघा, इथे आपण स्टिच जी आहे ती केली. ठीक आहे, पुन्हा याच्यामधल्या गॅपमधून इकडच्या साईडला गेलो, इकडे एक स्टिच केली आणि धागा जो आहे तो परत जिथून आपण स्टिच करतोय तिकडेच खेचला. ठीक आहे, म्हणजे आपली स्टोन जी आहे ती लॉक होते.
व्यवस्थित बघून घ्या म्हणजे समजेल. आणि मी हात का हलवते कारण मग तुम्हाला दाखवताना मग मी असं उभंच वर केलं तर तुम्हाला काय होईल, व्यवस्थित दिसणार नाही ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसावं म्हणून हात जो आहे तो सतत हलवते. नाही तर तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही तर एकदम हात सरळ ठेवायचा आणि मग वर करायचं म्हणता आणि तुम्हीच हलवता. जर मी असं वर केलं तर तुम्हाला काहीच दिसणार नाही त्याच्यामुळे. ठीक आहे, अशा पद्धतीने परत इकडच्या साईडला खेचलं. अगदी सोपं आहे, ह्याच्यापेक्षा हे जास्त सोपं आहे. इथे ही स्टिच कुठे वापरणार माहिती का आपण, ही सेम जी आपण ही स्टिच जिथे वापरतो तिथेच आपण हे सुद्धा स्टोन जे आहेत, स्टोन वर्क जे आहे ते वापरणार आहोत. पण जास्तच भरपूरच किचकट वर्क आहे आपलं, खूपच, की तिथे आपल्याला ही स्टोनच्या स्टिच करायची पण आपल्याला ना स्पेसच नाही. तेव्हा ह्या पद्धतीने तुम्ही ही जी स्टिच आहे ती करू शकता. ठीक आहे, थोडाफार स्पेस वगैरे असेल, ठीक आहे, सुटसुटीत आहे आपलं वर्क आणि मग तिथे तुम्ही ही स्टिच जी आहे ती वापरू शकताय. ठीक आहे, भरपूरच किचकिच आहे आणि मग मला जागाच नाही येतं तेव्हा ही वापरा. ठीक आहे, इथे एक स्टिच केली, परत इकडच्या साईडला आलो, रिवर्स खेचलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला ग्लू जो आहे ना तो व्यवस्थित पद्धतीने वाळू द्यायचा आहे, जेणे की आपली स्टोन जी आहे ती हालत डुलत नाही. अशा पद्धतीने. ठीक आहे, बघू शकता आणि पटपट अशी होणारी स्टिच आहे ही आणि चमकणारी, एकदम छान अशी दिसणारी. अशा पद्धतीने. ठीक आहे, आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. काही प्रश्न वगैरे पडत असतील तर कमेंटमध्ये विचारत जावा, मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करत जाईन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं हे जे वर्क आहे ते झालेलं आहे. आता आपण इथे शॉर्ट चेन स्टिच घालून त्याच्यामध्येच आपण एंड नॉट जी आहे ती करणार आहोत. अशा पद्धतीने. ठीक आहे, हे बघा किती सुंदर अशी दिसतीये. ठीक आहे, ही स्टिच केल्यामुळे ना इकडच्या साईडला सुद्धा आपली डिझाईन तयार झाल्यासारखी दिसते. ठीक आहे, तुम्हाला मी स्टोन चेन स्टिच कशी करायची ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, इतरांनासुद्धा शेअर करा. कुठे वापरायची, कशी वापरायची, कशी स्टिच करायची. ठीक आहे, ग्लू कुठल्या मटेरियलला वापरायचा ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुम्हीसुद्धा भरपूर प्रॅक्टिस करा, जेणे की तुम्हालासुद्धा हात बसेल आणि पटपट वर्क जे आहे ते करता येईल. ठीक आहे, तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.